ती भागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल त्याला लोकांनी निवडून द्यावं. पक्षाचं किंवा त्या गटाचं काम केलेलं नाही अशा लोकांना उमेदवारी दिली गेली. जनतेसाठी कामं केलेत, विकासाला प्राधान्य देणारा माणूस आम्हाला पाहिजे आहे. संजीवनी पाटील त्या निश्चितपणे विजयी होतील, त्याच्यामध्ये काय मनात शंका ठेवण्याचं कारण नाही. नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आज येऊन पोहोचली आहे कळंबा मतदारसंघामध्ये. नमस्कार सर. सध्या कळंबा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत सुरू आहे, तर काय सांगाल याबद्दल? नाही, आमचं एकच मत आहे की जो उमेदवार ती भागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल त्याला लोकांनी निवडून द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. असा कोणता उमेदवार वाटतो तुम्हाला? आमच्या दृष्टीनं या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले संजीवनी राहुल पाटील या सक्षम आहेत असं आम्हाला वाटतं. पण संजीवनी मॅडमांनी सुरुवातीला भाजपकडून फॉर्म भरला असं आम्हाला समजलं होतं आणि त्या सध्या अपक्ष लढत आहेत, तर याबद्दल काय बोलाल? हां, निश्चितपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. कारण त्याचं कारण पण असं आहे, गेली जवळजवळ 30-40 वर्षे संजीवनी पाटील यांचे सासरे माननीय वसंत पाटील हे कंदलगावचं नेतृत्व करतात आणि गावचं नेतृत्व करत असताना गावामधील जी विकास कामं आहेत त्याच्यासोबत त्यांनी या भागात म्हणजे पर्यायानं दक्षिण मतदारसंघ असेल किंवा आत्ताचा जो कळंबा मतदारसंघ तुम्ही म्हणताय, या गावातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांनी या भागामध्ये कामं केलेली आहेत. संपूर्ण जनता त्यांना नावानिशी ओळखते. त्यासोबतच त्यांचे पती संजीवनी पाटील यांचे पती विद्यमान कंदलगावचे सरपंच राहुल पाटील यांनी सुद्धा या एवढ्या तरुण वयामध्ये चांगली झेप घेतलेली आहे आणि त्यांनी गावचा विकास असेल, या भागाचा विकास असेल किंवा त्यांची एक शिक्षण संस्था आहे विजय पाटील स्कूल म्हणून, त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना रोजगार देण्याचं काम असेल किंवा मुलांना शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं काम असेल, हे त्यांनी केलं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जे आत्ता जे अपक्ष उमेदवार आहेत, मी मगाशी तुम्हाला म्हटलो संजीवनी पाटील, यासुद्धा आमच्या दृष्टीने जर बघितलं तर सासरे आणि पती यांच्यासोबत त्या स्वतः वैयक्तिक उच्च शिक्षित आहेत. जे बाकीचे उमेदवार तुम्ही म्हणताय इतर पक्षातले, त्यांच्यापेक्षा ह्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि महिलांचे प्रश्न असतील किंवा त्यांची पार्श्वभूमी जी आहे कौटुंबिक लग्नाच्या आधीची, ती पण राजकीय आहे आणि त्यांना समाजाच्या सेवेची, समाजकारणाची याची आवड आहे. त्यामुळे हे जे कुटुंब आहे आमच्या दृष्टीनं निवळ राजकारण म्हणून निवडणुकीत उतरलेलं नाही, तर समाजासाठी आपण कधी देणं लागतोय, समाजाचं काम व्हायला पाहिजे म्हणून ते निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे त्यांना लोकांनी प्रचंड मताने विजय केलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की या दोन उमेदवारापेक्षा हा तिसरा उमेदवार जो आहे अपक्ष, तो निश्चित सक्षम आहे आणि त्याला लोकांनी पाठिंबा द्यावा असं आमचं मत आहे. सर, राजकारणामध्ये पक्षाकडून निवडणूक लढवणं खूप इम्पॉर्टंट मानलं जातं. हा, तर सध्या त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय, ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? नाही, पक्ष तुम्ही म्हणताय बघा, पण शेवटी पक्ष हा कोणावर चालतो? कार्यकर्त्यावर चालतो ना. ज्या कार्यकर्त्यांनी आपलं त्या पक्षासाठी वेळ दिला असतो, त्यांनी त्या पक्षासाठी आपण काम केलं असतं, त्यामुळे निश्चितपणे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे की पक्षानं आपली दखल घेतली पाहिजे, त्या गटानं दखल घेतली पाहिजे. विशेषतः आमच्या मते त्यांना तिकीट 100% द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिलं नाही. अचानकपणे ज्यांचा ह्या पक्षाशी काहीही संबंध नाही, ज्या उमेदवाराचा काही संबंध नाही, ज्यांनी कधीही पक्षाचं किंवा त्या गटाचं काम केलेलं नाही, अशा लोकांना उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळं निश्चितपणानं ह्याचा एक मेसेज मतदारसंघामध्ये वेगळा गेला. लोकांच्या मध्ये त्याच्या भावना वेगळ्या उमटल्या गेल्या आणि त्यामुळं लोकांचा एक प्रचंड आग्रह निर्माण झाला. बापूंच्यावर असेल, आमच्या राहुल पाटलांच्यावर असेल किंवा जे आमचे उमेदवार आहेत संजीवनी पाटील, त्यांच्यावर पण लोकांनी एक भावना व्यक्त केल्या की कुठंतरी हे निर्णय चुकला आहे पक्षाचा आणि त्यामुळे तुम्ही जनतेसाठी कामं केलीत, विकासाला प्राधान्य देणारा माणूस आम्हाला पाहिजे आहे, त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळं लोकांच्या इच्छेसाठी, लोकांच्या आग्रहासाठी आणि त्या स्वाभिमानी मतदारांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागत आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे जिल्हा परिषदेच्या. सध्या आपल्या मतदारसंघामध्ये प्रतिसाद कसा आहे अपक्ष म्हणून उभे असताना आणि मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? नाही, निश्चितपणे जर आजचं वातावरण बघितलं मतदारसंघातलं, कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा पंचायत समिती दोन्ही मतदार जे आमचे उमेदवार आहेत यांच्या दृष्टीनं बघितलं तर निश्चितपणे वातावरण चांगलं आहे. आणि आम्हाला वाटतंय की संजीवनी पाटील ह्या निश्चितपणे विजयी होतील. त्याच्यामध्ये काय मनात शंका ठेवण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की जे जुने कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, तरुण पिढी आहे. कारण या तरुण पिढीसाठी राहुल पाटलांनी जे क्रिकेटचे हे असतील मैदान असतील, बैलगाडीच्या शर्यती असतील किंवा इतर गावच्या काय सामाजिक प्रश्न असतील, मंदिर असतील, याच्यासाठी केलेली वसंत पाटील, राहुल पाटील यांनी केलेली कामं आहेत. ही निश्चितपणानं कामं लोक विसरणार नाहीत. हे कुठेतरी मतदानात ही लोक त्यांना पोचपावती देतील. त्यामुळं संजीवनी पाटील यांचा विजय निश्चितपणानं होईल असं मला वाटतंय. आणि मतदार म्हणून तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत निवडून आल्यानंतर? हां, निवडून आल्यानंतर त्यांचं जर पार्श्वभूमी बघितली आणि त्यांचा जर समाजकारणाचा जर हेतू बघितला तर महिलांच्यासाठी असेल, युवकांच्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी असेल आणि गावातल्या इतर जी कामं असतील, विकासाची कामं असतील, रस्ते, पाणी, गटर किंवा इतर ज्या शेती संबंधित असतील, शैक्षणिकदृष्ट्या त्यांची संस्था आहे, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, निश्चितपणे ते काम करतील आणि भागाला न्याय देण्याचं काम करतील असं निश्चित मला वाटतं.